जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मंडळी नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी श्रीकांत कुळेकर आपलं स्वागत करतो। ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हे दोन शब्द आज परवलीचे झाले आहेत। आपण बघतो त्यावर वेगवेगळ्या देशातून किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर याच्याबद्दल भरपूर चर्चा केली जाते आणि त्यानिमित्ताने होणारे जे परिणाम आहेत त्याची चर्चा केली जाते। परंतु या चर्चेनंतर एक शाश्वत विकास करण्याची गरज आहे इतपत म्हटलं जातं। तर दुसरीकडे या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान किंवा जे बिघडत चाललं आहे त्यामुळे जे नैसर्गिक आपत्ती येत चालल्या आहेत त्याचं प्रमाण इतकं वाढत चाललं आहे की आपण 2013 हे वर्ष याबाबतीत अत्यंत भयानक परिणाम आपण पाहिले आहेत। म्हणजे आत्ताच अगदी बघायचं तर आपण चेन्नईमध्ये झालेला जलप्रलय हाही एक त्यातलाच भाग होता। मग हे संकट आपल्या आज उंबरठ्याच्या आत आलेलं आहे आणि मानवी अस्तित्वालाच आव्हान दिलेलं आहे। दुबईमध्ये COP28 ही परिषद चालू आहे। त्याच्यामध्ये जगातील 162 राष्ट्रप्रमुख आलेले आहेत आणि त्याच्याबद्दल चर्चा करत आहेत। आपण काहीतरी एक मोठी अशी मोहीम हाती घेण्याची गरज आहे आणि ती मोठी मोहीम हाती घेणं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वृक्ष लागवड किंवा जंगलं निर्माण करणं ही एकच गोष्ट आता आपल्याला अत्यंत तातडीने करण्याची गरज आहे। आणि ती करायची असेल तर मग त्या कुठल्या प्रकारची झाडं लावता येतील। मग यासाठी आपल्याला एक बांबू लागवड हा एक पर्याय सर्वसंमतीने पुढे आला आहे असं आपण म्हणू शकतो। त्या संदर्भात बरीच मोठी कामं होत आहेत आणि या एकंदरीत या ज्या ग्लोबल वॉर्मिंग आणि यावर उपाय या संदर्भात जे चर्चा चालू आहे त्यावर एक महाराष्ट्रात देखील आणि महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 9 जानेवारीला एक पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण विकास या विषयावर एक मोठी परिषद घेतली जाणार आहे। तर या परिषदेच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आज आपल्यासमोर महत्त्वाचे पाहुणे बोलावले आहेत। स्वागत करूया पाशा पटेल यांचं जय महाराष्ट्र या कार्यक्रमात। नमस्कार पाशा पटेल साहेब। आपल्याला ही मुळात परिषद जी आपण आयोजित केलेली आहे आपल्याला ही परिषद घेण्याची एक संकल्पना ही कशी सुचली? मी लातूर जिल्ह्यातल्या कलमुगळी गावात जन्मलेलो आहे आणि आता लोदगा गावामध्ये मी राहतो आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये अर्धा% जंगल आहे आणि अर्धा% जंगल असल्यामुळं लातूर जिल्ह्याने काय भोगले हे जर आपण विचार करणार असाल तर 4 वर्षापूर्वी रेल्वेनं 300 किलोमीटरवरून पाणी आणून पिलेलं शहर म्हणजे लातूर। हो बरोबर। एक तर कसं आहे की मी जेव्हा शेतीमध्ये काम करत होतो त्यावेळेस दुपारी 12, 1, 2 वाजेपर्यंत मी कामं करत होतो। आता 9च्या नंतर उन्हात जाता येत नाही। बरोबर। एवढं कसं काय बदल झाला आहे नंबर 1। नंबर 2 तुमच्या माहितीसाठी आणखीन एक गोष्ट सांगतो की पाऊस पडायचं जो प्रमाण आहे तो पाऊस पडायचं प्रमाण कसं आहे की आमच्या मराठवाड्यामध्ये 9 नक्षत्र पावसाचे असायचे। नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता। काय स्लोगन्स होत्या बघा, पडला उतरा भात खेना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाई साती पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भित्ती, आला पोळा आणि पाऊस झाला बोळा। त्याच्यामुळं असं नक्षत्राचं नाव सांगितलं तर त्या नक्षत्रामध्ये पाऊस कशा स्वरूपाचं येणार आहे, किती येणार आहे आणि ते आल्यामुळं गावामध्ये समृद्धी कशी येणार आहे, गावची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, या सगळ्या गोष्टी या म्हणीमध्ये होत्या। तुम्ही एक गोष्ट बघत असाल की 2-3 वर्षामध्ये असं नॉर्मल पाऊस राहिलेला नाही। हो बरोबर आहे। ढगफुटीच आहे। ढगफुटीच। वर्षाचा पाऊस 1 दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात पडून चाललंय। अरे मग हे किती मोठं बदल आहे हे लक्षातच येत नाही आपल्या। आणि मग तुमच्या माहितीसाठी सांगतो 1972च्या आधी महिना पाऊस लागायचा। मगा नावाचं नक्षत्र असायचं, पडला मगा आणि ढगाकड बघा म्हणायचे लोक, म्हणजे घरच्या बाहेर जाता येत नव्हतं महिना स्प्रे केल्यासारखं।
आत्ता गावातल्या कुठल्याही माणसाला कोणाला जर विचारलं तर आत्ता 1972 नंतर जन्मलेले जे लोक पोरं आहेत ना, त्यांना कोणालाही हे मगा नक्षत्र माहीत नाही किंवा मगामध्ये पाऊस कसा पडत होता तेही माहिती नाही. खरंय खरंय. तर मग हे जे सगळे वातावरणामध्ये झालेले जे बदल आहेत, हे सगळे बदल पाहिल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट वाटलेली आहे की बा ह्या बदलाचा परिणाम शेतीवर काय होणार आहे. मी तर शेतीत काम करणारा कार्यकर्ता आहे. मग आता या सगळ्या बदललेल्या परिस्थितीचं शेतीवर काय परिणाम होणार आहे हे जर आपण बघितलं ना तर एक झोप येणार नाही. एक गोष्ट अशी आहे की IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज बरोबर. या संस्थेच्या वतीनं 2030 नंतरचं जे चित्र सांगितलं जातं ते चित्र असं सांगितलं जातं की 2030 नंतर आमच्या लहानपणी जे 100 दिवस ते 120 दिवस जे पाऊस पडत होता ते पाऊस आता फक्त आणि फक्त 52 तासात येऊन जाणार आहे. बापरे. 100 दिवस येणारा पाऊस जर समजा 52 तासात येऊन जाणार असेल तर काय होईल. प्रलय. प्रलय म्हणजे पडला तरी हाहाकार, न पडलं तरी हाहाकार, पडला तर ओला दुष्काळ, न पडला तर कोरडा दुष्काळ, दुष्काळ 5वीला पुंजणार आहे. ही परिस्थिती आता तयार झालेली आहे. आपण तसे म्हणजे बघितलं तर आत्ता या परिस्थितीतून जातच आहोत देश. हा प्रश्नच नाही आलोय आता आपण. आणि मग आता तुम्हाला माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की आत्ता माझ्या जिल्ह्यामध्ये काय झालंय, या वर्षी 100 दिवस पडणारा पाऊस या वर्षी आमच्या जिल्ह्यात 19 तास पाऊस पडलेला आहे. बापरे. आता मला सांगा की जर का समजा असे पावसाळे आले तर मग शेतीचं होणार काय. शेती पिकणार आहे का. काय पिकणार आहे. आता काय पेरावं, काय पेरलं तर रास घरला येईल, असे सगळे प्रश्न, भयानक प्रश्न आता गावामध्ये तयार झाले. आणि मग आता पुन्हा IPCCच्या रिपोर्टप्रमाणे जर आपण बघितलं तर 2030 नंतर हवेमध्ये वाढणारा जो तापमान आहे आणि जे कार्बन आहे, कार्बन आणि तापमान वाढीमुळं काय होणार आहे. कार्बन आणि तापमान वाढीच्या परिणामामुळं शेतीच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. मग जर शेती जर पिकणार नाही, तापमान वाढीमुळं फलधारणा होणार नाही, तर मग या सगळ्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जे जनरल सेक्रेटरी गुटेरस यांनी 1 महिन्यापूर्वी सांगितलंय तापमान वाढीचं युग संपलं, आता आपण होरपळीच्या युगामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मग होरपळीच्या युगामध्ये प्रवेश केलेला आहे तर आता पृथ्वीवर मानव जातीचं अस्तित्व नेमकं किती वर्षाचं आहे हे प्रश्न तयार झाला आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता आपण वेगळं काम केलं पाहिजे. आणि ते वेगळं काम करण्यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब या तिघाही नेत्यांना महाराष्ट्राच्या मी ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस या सगळ्यांनी माझी जी कल्पना आहे त्या कल्पनाला त्यांनी पाठिंबा दिला. आणि मला असं वाटलं की आता आपण जे काम करतोय आणि आपण जे विचार करतोय ते आता राज्यातल्या सगळ्या माणसाच्या डोक्यामध्ये हा विषय घातला पाहिजे. आणि म्हणून मी असं ठरवलं की आपण एक परिषद घेऊत मुंबईमध्ये. पहिलं आम्ही उद्घाटनाचं सत्र आहे. या उद्घाटनाच्या सत्रामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला बोलवणार आहे. यांच्यासोबत आम्ही आता निमंत्रण दिलेलं आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री यादव साहेबांना, त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत, भांबरे साहेब आहेत, त्याच्यानंतर धनंजय मुंडे साहेब आहेत, उद्योगमंत्री उदय सावंत साहेब आहेत. अशा सगळ्या लोकांना आपण निमंत्रण दिलेलं आहे. आणि मग दुसरं सत्र आपण काय ह्याला पर्याय काय काय आहेत, सोल्युशन काय काय आहेत हे आपणाला एक दुसरं सेशन आपण असं करतोय. हे दुसरं सेशन जे करतोय आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत बरीच मंडळी आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं सत्र जे आपलं सूत्र आहे की अंमलबजावणी करायची. आता काय काय ह्याच्यामध्ये अंमलबजावणी करायची आहे त्यासाठी आपणाला आदरणीय
देवेंद्र फडणवीस साहेब चर्चासत्राला आपण बोलवलेलं आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे कार्यक्रम आहे आणि एक चर्चासत्र आपण नितीन गडकरी साहेबाच्या उपस्थितीमध्ये ठरवलं आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण जे सांगताय ह्या परिषदेची संकल्पना, म्हणजे याचा जो सारांश निघतो तो असा आहे की आता हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या उंबरठ्यातून घरात आलेलं आहे आणि आपल्या पुढील पिढीसाठी आपण नक्की काय ठेवणार आहोत, की त्यांना अन्न सुरक्षा, त्यांना पाणी कदाचित मिळणार नाही, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण आली आहे तेव्हा याची समाजात संपूर्ण सर्वच घटकांना याची जागरूकता निर्माण करणं हा यातला प्रमुख भाग आहे. आणि समाजातले सर्व घटक म्हणजे आपलं शासन आलं, की सामाजिक संस्था आल्या, इतर NGO म्हणतो त्या संस्था आल्या, किंवा जे मोठे मोठे उद्योग आहेत मध्ये संपूर्णपणे ऊर्जा क्षेत्रातले असतील किंवा इतर सर्वच मॅन्युफॅक्चरिंग ज्याला म्हणतो आपण उत्पादन क्षेत्रातले, ह्या सर्वच कंपन्या यांचं देखील एक याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. तर यामध्ये सरकार हा महत्त्वाचा घटक म्हटला तर महाराष्ट्र सरकारने एक मोठं पाऊल टाकून याची जबाबदारी, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की लीडिंग फ्रॉम द फ्रंट, म्हणजे आघाडीवर राहून त्यांनी आपलं नेतृत्व करावं, या पद्धतीने महाराष्ट्र शासन देखील या संदर्भात आपली एक योजना आणते आणि त्याच्यानंतर ते उद्योगांनाही आवाहन करते की आम्ही पुढे आलो, आता आम्ही हात पुढे केलेला आहे, तुम्ही त्याला एक पाऊल पुढे या. तर अशा प्रकारचं एक ही परिषद करायची असा आपला हेतू आहे. तर याच्याबद्दल आपण महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे की त्यांना काय करायचं नक्की याबद्दल आपण थोडंसं सांगितलं तर बरं होईल. आता ऐकून घ्या की या परिषदेमध्ये आम्ही पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र शासनाचं, उद्योग मंत्रालय महाराष्ट्र शासनाचं, त्याच्यानंतर पोल्युशन नियंत्रण मंडळ, या सगळ्या लोकांना आपण सोबत घेतलेलं आहे. फिनिक्स फाउंडेशन ही जी संस्था आहे, मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. या संस्थेने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या सोबत हे राज्य सरकारच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपण हे कार्यक्रम ठरतोय. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की या परिषदेमध्ये आपण सरकार आणि सरकारशी संबंधित असलेले सगळे, पर्यावरणाशी संबंधित, उद्योगाशी संबंधित, शेतीशी संबंधित या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, वन विभागाशी संबंधित, या सगळ्या लोकांना आपण या परिषदेमध्ये इन्व्हॉल्व करतोय. नंबर 1 म्हणजे मंत्री आणि अधिकारी या ह्याच्यामध्ये येणार आहेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जी केलेली आहे ती म्हणजे ही जी संयोजन समिती आहे, या संयोजन समितीमध्ये आपण नादेर गोदरेज सारख्या गोदरेज कंपनीचे जे प्रमुख आहेत त्यांना आपण ह्याच्यात घेतलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आपण संदीप बजुरिया जी आहेत, अतुल चतुर्वेदी जी आहेत, BV मेहता जी आहेत, अशी मुंबईमध्ये उद्योगाशी संबंधित असलेली जी मंडळी आहे या सगळ्या मंडळींना आपण सोबत घेतलेलं आहे. एका बाजूला सरकार आपल्या सोबत आहे, दुसरं आपल्या सोबत उद्योगातले लोक आहेत, तिसरी गोष्ट राज्य सरकारच्या योजनांमध्ये पर्यावरणाशी संबंधित काम करणारे जे माझी वसुंधरा नावाची जी योजना आहे राज्य सरकारची, त्याच्यात काम करणारे आणि पुरस्कार प्राप्त करणारे जे काही लोक आहेत ते आपल्यासोबत आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले शेतकऱ्यांमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, असे 200 कार्यकर्त्यांना आपण बोलवत आहोत. म्हणजे कार्यकर्ते आहेत, त्याच्यानंतर पुरस्कार प्राप्त लोक आहेत, अधिकारी आहेत, उद्योजक आहेत आणि शासक प्रशासक, अशा सगळ्या लोकांना एका स्लॅबमध्ये आणलोय आपण. काय सरकारच्या दृष्टीनं काय प्रयत्न सुरू आहेत? सरकारच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत की आता वीज ही कोळशावरून तयार न करता सोलरवर करायची, सूर्यापासून करायची. सरकारसुद्धा आता विचार करू लागले की ह्याला काहीतरी पर्याय शोधायचं. माझ्या भाषेत जर सांगायचं झालं तर आता जमिनीच्या पोटातली ऊर्जा काढून जाळणं शक्य नाही, पोट बंद करायचं आहे आणि ऊर्जा आता ही पाटीतून, जमिनीच्या पाटीवरून सुरू करायचे. आणि याच गोष्टीला पंतप्रधानांनी अत्यंत चांगलं वाक्य वापरलेलं आहे. पंतप्रधान म्हणतात, मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. आता जर का समजा जमिनीच्या पाठीवरून ऊर्जा जर करायची असेल तर मग सरकारने याच्या संदर्भात काय घोषणा केली? सरकारने आता घोषणा अशी केलेली आहे की आता जर आपल्याला जगायचं असेल तर दगडी कोळशाचं जाळायचं प्रमाण कमी करावं लागणार आहे आणि त्याच्या सोबत बायोमास जाळावं लागणार आहे. बायोमास म्हणजे काय? शेतीतलं उरलेलं,
उरलेलं म्हणजे काय, तुरीच्या तुराट्या, कापसाच्या पराठ्या, धसकट, मक्याचे कंदाड, भाताचं तूर, शेंगदाण्याची टरफलं, सगळं शेतीतलं जे वेस्ट आहे त्याच्यातून आता ऊर्जा तयार करायची. पण त्याच्यामध्ये काय भानगड आहे की हे सगळ्या शेतीतलं जे वेस्ट आहे ना, त्या वेस्ट पासून जर ऊर्जा बनवली, ह्याचा उष्मांक किती आहे, ह्याचं कॅलरिफिक व्हॅल्यू किती आहे, ह्या सगळ्या वेस्टची कॅलरिफिक व्हॅल्यू 2000 ती 2200 आहे. मग दगडी कोळशाची कॅलरिफिक व्हॅल्यू किती आहे, 4000 आहे. मग हे 4000 दगडी कोळशाचा उष्मांक 4000 आहे आणि शेतीतल्या वेस्टचं 2200-2500च्या आसपास आहे. परंतु शेतीत एक असा पदार्थ आहे ज्याचं नाव बांबू आहे. बांबूचं उष्मांक हे 4000 आहे आणि दगडी कोळशाचं बी उष्मांक 4000 आहे. आणि मग जेव्हा आमच्या लक्षात आलं की केंद्र सरकार थर्मलमध्ये, औष्णिक वीज प्रकल्पामध्ये बायोमासचा वापर करणार आहे, तर आम्ही नॅशनल बायोमास मिशनमध्ये जाऊन सांगितलं, बायोमासमध्ये बांबूचा अंतर्भाव नाही, बांबूचा अंतर्भाव करा. बायोमासपासून आता ऊर्जा निर्माण करावी लागणार आहे. आणि बायोमासमधून ऊर्जा निर्माण झाली तर त्याच्यातून CO2 निघते का, परंतु दगडी कोळसा आणि डिझेल पेट्रोल जमिनीतलं काढून हवेत सोडणं हे एक गोष्ट आहे. आणि बायोमासमधून ऊर्जा म्हणजे सगळे पिकं कार्बन खातात हवेतलं, त्याला जाळणं, पुन्हा कार्बन सोडतंय, पुन्हा कार्बन खायचं, पुन्हा कार्बन सोडतंय, पुन्हा कार्बन खायचं, हे सायकल आहे. सगळ्यात मोठ्या 2 गोष्टी, एक वीज निर्मिती आणि दुसरं वाहनं, या 2 गोष्टी जर विचार केला आणि ह्या 2 गोष्टीतलं कार्बन उत्सर्जन जे आहे ते जर थांबवलं तर मानवजात वाचणार आहे. तर या दोन्ही गोष्टीसाठी आता आमच्याकडे पर्याय आहे. वाहनामध्ये तुम्हाला आता डिझेल पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉल जाळावं लागणार आहे. वीज निर्मिती करायची असेल तर बायोमास वापरा बांबूतून. बांबू लावण्यानं काय होणार आहे, तर बांबू कुठेही येतो, बांबू जंगली पीक आहे, बांबू कुठेही येतो. बांबू जर लावलं तर माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं, बांबूचं एक बूड वर्षाला 320 किलो ऑक्सिजन देतं. आणि मग माणसाचं दुश्मन काय हो, माणसाचं दुश्मन कार्बन आणि तापमान आहे. माणसाचं दुश्मन कार्बन आणि तापमान आहे. जगभरातले सगळे शास्त्रज्ञ तापमान वाढ कमी करायचं जर म्हणत असतील तर जगभरात जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा अधिक 30% कार्बन खायची क्षमता बांबूत आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो, वड्याचे कडं, नदीचे कडं, बंधारे, रस्त्याचं कड आणि सलग या आणि जी फॉरेस्टची जमीन आहे, जी पडीक जमीन आहे, जमीन जिथं जिथं रिकामी दिसली तिथं तिथं जर बांबूची लागवड जर आपण केली तर तुम्हाला सांगतो की आपण वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाची गरज राहणार नाही. आपण सगळीच्या सगळी वीज ही आपण बांबूपासून निर्माण करूत. का तर 1 किलो दगडी कोळशातून जेवढी वीज तयार होती तेवढीच 1 किलो बांबूतून तयार होती. म्हणून वीज निर्मितीमध्ये बांबूचं योगदान फार मोठं ठरणार आहे आणि म्हणून आम्ही बांबू लागवडीकडे येतो. दुसरी गोष्ट, आता इथेनॉल आहे. इथेनॉल कशापासून तयार केलं जातं, इथेनॉल हे ऊसापासून तयार केलं जातं. बांबूपासून इथेनॉल तयार करता येते का, होय. जगातली पहिली रिफायनरी बांबूपासून इथेनॉलची आसामची राजधानी गुवाहाटीपासून 250 किलोमीटरवर नुमालीगड नावाच्या गावामध्ये नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकार या 3 देशांनी एकत्र येऊन 3500 ते 4000 कोटी रुपये खर्चून जगातली पहिली वार्षिक 6 कोटी लिटर इथेनॉलची निर्मितीचं रिफायनरी मार्चमध्ये सुरू होत आहे. आता लोकसभेमध्ये फ्लोरिंग तयार झालं. सगळ्या लोकसभेमध्ये 5 लाख स्क्वेअर फीट टोटल बांबू आहे आणि बांबूपासून जे फरशी आणि फर्निचर तयार झालं ते तयार करणारा माणूस जगातला कुठला नाही तर आपल्या मुंबईचा माणूस आहे. त्रिपुरामध्ये फॅक्टरी टाऊन मुत्था म्हणून आहेत, मुंबईचे राहणार आहेत आणि त्रिपुरामध्ये फॅक्टरी टाकले आणि अख्खी लोकसभा त्यांनी तयार केली. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आता हे म्हणजे तापमान वाढ रोखायची, कार्बन कमी करायचं आणि मानवजात वाचवायची, याच्यासाठी आता तुम्हाला एक सगळ्यात चांगला पर्याय आम्ही देतोय, ते म्हणजे बांबूचा. की आपण जे सांगितलं रत्ता त्यावरनं एक लक्षात येतं की बांबू हे जगासाठी वंडर क्रॉप ठरणार आहे, भारतासाठीच नव्हे तर जगासाठी. आणि हे पर्यावरण रक्षणात बांबू एवढं
ज्याला पोटेन्शियल म्हणतात, संभाव्यता, एवढी दुसऱ्या कुठल्याच वृक्षात नाही, हे आता समोर येऊ लागलेलं आहे हळूहळू. मग ही पर्यावरण परिषद जी आहे ती निश्चितपणे जगाला मार्गदर्शक होणार आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्या मोठ्या प्रमाणात बांबूची गरज लागणार आहे बायोमाससाठी, मग त्यासाठी लागणारा जो एवढा बांबू प्रचंड आहे, तो म्हणजे त्याची लागवड जी करायची आहे वृक्ष लागवड योजनेअंतर्गत, म्हणजे आता हे शहरांमध्ये शक्य नाही, वाचवायची आहेत शहरं, परंतु त्याच्यासाठी लागणारा जो बांबू आहे तो लागण्यासाठी आपल्याला हजारो लाखो हेक्टर जमीन लागणार आहे. ती अर्थातच आपल्याला म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागाकडे जावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला ही एकीकडे पर्यावरण संरक्षण होतं आहे, आर्थिक विकासही साधायचा आहे, त्यासाठी ऊर्जाही निर्मिती करायची आहे, आणि त्याबरोबर आपण जे सरकारी धोरणं आहेत की इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा संपूर्ण आपल्याला सहभाग सर्वांचा घेऊन विकास करायचा आहे. मग यामध्ये जे आपण ग्रामीण विकास म्हणतोय तो ग्रामीण विकासही साधला जाईल आणि ग्रामीण विकास होणार याबद्दल मग परंतु बांबू लागवडीसाठी हे शेतकऱ्यांना आपण कसं त्या संदर्भात मी तुम्हाला एक सविस्तर सांगतो की आता महाराष्ट्र शासनाचे जे महासंचालक नंदकुमार साहेब, त्यांनी आम्ही बसून आता एक योजना तयार केली. योजना काय आहे की 1 हेक्टर बांबू लागवड जर शेतकऱ्यांनी केली तर त्याला 1111 रोपं लागतात. 1111 रोपं 1 हेक्टरपर्यंत जर लावलं तर ही योजना फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी आहे. जे 2 हेक्टरचे आतले आहेत, म्हणजे 5 एकरचे आतले आहेत, त्या शेतकऱ्यांना ही योजना मिळू शकते. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, बरोबर, 2.5 एकर. तर हे 2 हेक्टरपर्यंत म्हणजे 5 एकरपर्यंत ही योजना तुम्हाला करता येऊ शकते. आणि आपण एका हेक्टरला 1111 रोपं लावायची परवानगी देतो. 1111 रोपं जर लावले तर आपण त्या शेतकऱ्यांना 7 लाख रुपये अनुदान 3 वर्षात देतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जर समजा बांबू एवढं महत्त्वाचं आहे आणि बांबूपासून एवढे फायदे होणार आहेत, तर मग हे बांबू लोकांनी लावला पाहिजे. त्याच्यामुळं मग ग्रीनरी वाढल, वृक्ष वाढतील, फॉरेस्ट कव्हर वाढल. आणि म्हणून मग आता एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये हा कार्यक्रम सुरू केला, सातारा जिल्ह्यामध्ये, आणि माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही हे कार्यक्रम सुरू केलेले आहे. आपण एका हेक्टरला 1111 रोपं देतो. त्या 1111 रोपं 3 वर्ष लावणे आणि त्याचा सांभाळ करणे, ह्याच्यासाठी आपण त्या शेतकऱ्याला 7 लाख रुपये देतो. 7 लाख रुपयावर थांबत नाही आपण. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मला ह्या बांबूला जर का समजा आपल्याला पाणी द्यायचं आहे तर आपण त्याला 4 लाखाची सरकारकडून विहीर देतो. आणि समजा विहिरीला पाणी कमी लागलं आणि साठवणुकीला जर जागा नसेल तर आपण शेततळ्यासाठी पुन्हा 6 लाख देतो. म्हणजे 1 हेक्टर बांबू लागवड जर कोणी केलं तर 17 लाख रुपये आपण सरकारकडून रोजगार हमी योजनेतून अनुदान मिळवून देतो. या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट आपल्याला दिसली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 20-25 हजार हेक्टर लागवड होणं फार काही अवघड नाही. आणि पुढच्या वर्षापासून आपण 10 ते 12 जिल्ह्यामध्ये करतोय. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक जिल्हा आहे, ते म्हणजे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2013ला केंद्र सरकारने जी फॉरेस्टची जागा आहे तिथल्या आदिवासी लोकांना कसून खाण्यासाठी दिलेली आहे. ती जमीन किती असेल तर माझ्या माहितीप्रमाणे 1.5 लाख हेक्टरच्या आसपास जमीन आहे. 1.5 लाख हेक्टर जमीन दिलेली आहे. ती जमीन काही शेती होऊ शकत नाही का, तर ती अशी ती माळाची जमीन आहे, उताराची जमीन आहे, तिथे शेती होऊ शकत नाही. परमेश्वराने ती जमीन ही फक्त जंगलासाठीच केलेली आहे. भारत सरकारचे कृषी सचिव मनोज आहुजा साहेबाबरोबर आम्ही चर्चा केली. त्यांनी हॉर्टिकल्चरचे सचिव प्रभात कुमार भारत सरकारचे त्यांना आमच्यासोबत पाठवलं. आम्ही गेलो नंदुरबार जिल्ह्यामध्ये, आम्ही त्या सगळ्या जमिनीची पाहणी केली. आमच्या लक्षात असं आलं 1.5 लाख हेक्टर बांबू लागवड आपण एका जिल्ह्यामध्ये करू शकतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर आम्ही आता असं ठरवलेलं आहे की येत्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये 10 लाख हेक्टर बांबूची लागवड करायची. बापरे. आता 10 लाख हेक्टर बांबूची लागवड जर आपणाला करायची असेल तर ह्याच्यामधून काय काय करावं लागणार आहे. सगळ्या उद्योगपतींनी तालुक्यात जिल्ह्यात जाऊन सांगायचं आहे की बाबा रे, तुम्ही पूर्ण तालुकाभर समजा हे बांबू जर लावलं तर हे बांबू खरेदी करण्याची जबाबदारी माझी आहे. 100 उद्योगपती या पद्धतीनं तयार व्हावे म्हणून आम्ही पहिलं सरकारी सगळे अधिकारी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांना बोलवतोय. आता त्यांनी योजना करावी म्हणून. अधिकारी कशाला बोलवत आहे? इम्प्लिमेंटेशन करावी म्हणून. उद्योगपतींना कशाला बोलवत आहे?
उद्योगपतींना बोलवतोय की शेतकऱ्यांनी लावलेला सगळा माल खरेदी आम्ही करू शकतो, हे त्याच्याबरोबर करार करायचं शेतकऱ्याबरोबर, म्हणून आम्ही उद्योगपतींना बोलवतोय. आणि आम्ही शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना का बरं बोलवतोय, तर त्यांना कळलं पाहिजे की मी जर समजा बांबू लावलं तर सरकार माझ्यासोबत आहे, उद्योगपती माझ्यासोबत आहे, अधिकारी माझ्यासोबत आहे, माझं माल विकलं जाणार आहे आणि मला शेतीमध्ये बऱ्यापैकी 2 पैसे मिळणार आहेत. बांबूमधून 1,00,000 रुपये शिल्लक राहतील अशी त्याची सोय करायची आहे. आणि ही सोय करण्यासाठी आपणाला ह्या सगळ्या गोष्टी या 9 जानेवारीला म्हणजे मुंबईमध्ये YB चव्हाण सेंटरमध्ये ही पर्यावरण परिषद आपण जे घेतोय, या पर्यावरण परिषदेमध्ये एका छताखाली एवढ्या सगळ्या गोष्टीची आपल्याला चर्चा करायची आहे. जवळपास 40 वक्ते आपण बोलवले. टिरी सारखी संस्था आहे, ज्या संस्थेबरोबर माझी संस्था नॉलेज पार्टनर आहे आणि मग टिरी सारखी संस्था आमच्यासोबत आहे. आणि जगभरामध्ये ज्यांचा वावर आहे या पर्यावरणामध्ये अशी सगळी माणसं इथे येणार आहेत. म्हणजे सगळ्या क्षेत्रातली संबंधित माणसं हे सगळे एकत्र एका व्यासपीठावर एका छताखाली आणून सगळ्या मानवजातीच्या भल्यासाठी काय काय गोष्टी करता येईल त्याच्यासाठी या चर्चासत्रातून आम्ही मंथन करणार आहे. टाटा सोशल सायन्स बी आमच्यासोबत आहे, टेरी बी आमच्यासोबत आहे, गोदरेज बी आमच्यासोबत आहेत, ज्युरियन बी आमच्यासोबत आहे. दुसरी गोष्ट, आजपर्यंत ऑक्सिजन खाऊन कार्बन तयार करून वस्तूचं उत्पादन होत होतं. आता आपणाला या सगळ्या उद्योगाला दिशा बदलायची आहे. कार्बन खाऊन ऑक्सिजन तयार करून वस्तू निर्मिती करता येते का, या दिशेनं समाजाला घेऊन जायचं आहे. विकासाची दिशा बदलायची आहे, विकासाचं रोड मॉडेल बदलायचं आहे. मानव जिवंत ठेवून विकास करता येतो का, ह्याचा आपणाला शाश्वत विकास करता येतो का, यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित असलेली सगळी मंडळी, शास्त्रज्ञ मंडळी, अधिकारी मंडळी, पुढारी मंडळी, उद्योगपती मंडळी, शेतकरी मंडळी आणि शेतकरी कार्यकर्ते मंडळी, ह्या सगळ्याचा मेळावा हे 9 जानेवारीला 10 ते 6 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर हे होणार आहे. मला याच्यातनं एक लक्षात आलं, म्हणजे ही 9 जानेवारीची परिषद हे काही आजची किंवा कालची गोष्ट नाही. याच्यासाठी तुमचं 2 ते 3 वर्षापासून प्रयत्न चाललेले आहेत आणि त्याच्यासाठी तुमचं म्हणा संशोधन असेल, वेगवेगळ्या समाजातील म्हणजे भारतातीलच नव्हे पण भारताबाहेरील काही घटकांशी आपली चर्चा झालेली आहे आणि काय करता येईल याचा सांगोपांग विचार करून एक फार मोठं अभियान चालवायचं किंवा चळवळ सुरू करायची आपण म्हणतो, त्या दृष्टीने ही परिषदेकडे या बघता येईल. पण ही बांबू लागवड योजना जी आपण म्हटलं महाराष्ट्र सरकारने जी पुढे घेतली आहे, जी पुढे उद्या देशाला दिशादर्शक होणार आहे, कारण आपण म्हटलं ती मनरेगा अंतर्गत आहे, म्हणजे ती केवळ राज्यस्तरावर नाही, ती इतर राज्यही वापरू शकतात, कारण ती राष्ट्रीय योजना आहे मनरेगा. म्हणजे एकीकडे महाराष्ट्र राज्यही दिशादर्शक ठरू शकते या बाबतीत. महाराष्ट्रातले शेतकरी यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने ही बांबू लागवड फायदेशीर ठरेल. नाही, आपण जे म्हणलात ते बरोबर आहे. मी 2-3 वर्षापासून नाही, मी 2017 पासून ह्याच्यावर काम करतो. अरे 1927ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला होता आणि बांबू तोडायला आणि वाहतुकीला परवानगी घ्यावी लागायची वन अधिकाऱ्याची. गवतच आहे तर गवताला तोडायची आणि वाहतुकीची परवानगीची गरजच नाही. त्या दिवसापासून बांबूला देशामध्ये एक नवीन चांगले दिवस आले. शेतीमध्ये सगळ्यात 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक तर शेतकऱ्याची सगळ्यात मोठी गोष्ट जर काही असेल तर शेतीत माणूसच मिळत नाही. त्याच्यामुळे शेतीत मजूर मिळत नाही तर बगर मजुराची शेती करावी लागणार आहे. बगर मजुराची शेती म्हणजे बांबूची शेती आहे का, तर बांबूला निंदणी नाही, कोळपण नाही, खन्नी नाही, बांधणी नाही, फवारणी नाही. त्याच्यामुळे लेबर अंतर मशागत 0 आहे नंबर 1. आणि नंबर 2 पाऊस वेळेवर येत नाही. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टीमध्ये हे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं आहे त्या परिस्थिती, म्हणजे मजूर मिळत नसताना, पाऊस वेळेवर येत नसताना पीक जर कुठलं येणार असेल तर आता हे एवढंच पीक आहे का, तर लई पाऊस झालं शेंगा तुटून जातात, कणसं मोडून जातात, काहीच्या काही होऊ शकतंय. बांबूला ना कणीस आहे, ना शेंडा आहे, ना दाना आहे, ना काय आहे, ना काय आहे. त्याच्यामुळे याचं काही नुकसान होणार नाही. आणि म्हणून ऊर्जा निर्मितीमध्ये तरी किमान हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की
जगात जे मोठं प्रलय घडल असं जे वाटत आहे ते जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला ग्रीनरीकडे जावं लागणार आहे. तरी पण मला एक थोडासा प्रश्न आहे, कारण आपण किती झालं तरी शेवटी महाराष्ट्र सरकारने केलेली योजना ही अतिशय उत्तम आहे, प्रश्नच नाही. ह्या योजनेत आपण काय वेगळं? आम्ही सरकारकडून पैसे घेतले लातूर जिल्ह्यामध्ये 7 लाख रुपये आणि मग शेतकऱ्याकडून अर्ज भरून घ्यायला सरकारी अधिकाऱ्यावर सोपवण्यापेक्षा आम्ही गोदरेज कंपनीबरोबर करार केला आहे. अरे वा. गोदरेजनी आम्हाला 15 कर्मचारी दिलेले आहेत. म्हणजे गोदरेज ही संस्था, नादेर गोदरेज साहेब म्हणजे गोदरेज ही संस्था म्हणजे कंपनी आणि माझी फिनिक्स फाउंडेशन, आमचं दोघांचं करार झालेलं आहे आणि आमच्या करारामध्ये गोदरेजचे पैसे आणि माझी संस्था ही शेतकऱ्याकडून अर्ज भरून घेईल आणि ते सरकारकडून नेऊन देईल. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अशा पद्धतीने आपण ही राबवणूक करणार. त्यामुळे आता आमच्या डोक्यामध्ये असं आहे की उद्याच्या परिषदेमध्ये मुंबईतले समजा 20-25 उद्योगपती जर तयार झाले गोदरेज सारखं काम करायला आणि आता ते झालेले आहेत की मला 1-2 कंपनीचे लोक येऊन भेटले आणि त्यांनी म्हणले आम्हाला एक जिल्हा द्या, आम्ही एका जिल्ह्याला 25-30 लोक जे लागणार आहेत ते आम्ही तुम्हाला देतो. तर असा 25-30 जिल्ह्यात जर हे कार्यक्रम करायचं असेल आणि 25-30 उद्योगपती जर आले आणि एकेकाने 20-20, 25-25, 30-30 कर्मचारी जर दिले तर 5 वर्ष जर एवढे कर्मचारी दिले तर आम्ही 10 लाख नाही त्याचे कितीतरी पटीनं जास्त आपण लागवड करू शकू. या मेळाव्याच्या निमित्तानं ही चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा काही लोक येऊन आम्हाला भेटू लागलेले आहेत आणि सगळ्या उद्योगपतीचं मी स्वागत करणार आहे. त्यांच्या माध्यमातून आपण मानवजात वाचवायचं काम हातात घेऊन तो यशस्वी करायचा प्रयत्न करणार आहे. छान. म्हणजे आपण फारच मोलाची माहिती दिली आणि त्यानिमित्ताने आम्हाला एक कळलं की बांबू हा आपल्याला कुठेही दिसणारा किंवा एखाद्या शेताच्या कॉर्नरवर असेल, एखाद्या बांधावर असेल, याच्या पलीकडे महत्त्व माहीत नसलेले सर्वांना बांबूमध्ये किती संभाव्यता आहे आणि बांबू किती संपूर्ण जगाचं एक वेगळी दिशा देऊ शकेल पर्यावरणाला, याची आपण फारच छान माहिती आपल्याला आज दिली आहे, उलगडून सांगितली आहे ती. आणि त्यामागे आपण किती संशोधन केलं आहे तेही आपल्या दिसून आलं. त्यामुळे निश्चितच ही जी पर्यावरण परिषद होणार आहे 9 जानेवारीला ती एक जगाच्या दृष्टीने एक फारच मोठी दिशादर्शक गोष्ट होणार, यात काही शंका नाही आहे. तर मंडळी, हे होते श्री पाशा पटेल यांनी आपल्याला आज बांबू या पिकाबद्दल आणि वृक्षाबद्दल म्हणू आपण फार महत्त्वाची माहिती दिली. आणि 9 जानेवारीला जी एक जागतिक दर्जाची, खऱ्याखुऱ्या जागतिक दर्जाची आणि ज्याला आपण खरोखर शाश्वत विकासाचा प्रयत्न ज्यात होणार आहे अशी पर्यावरण परिषद जी होणार आहे त्याबद्दल एवढी इत्थंभूत माहिती दिली. बांबू या वृक्षाबद्दल देखील आज आपल्याला एवढं ज्ञान मिळालं आहे. तर हे सर्व ज्ञान देणारे पाशा पटेल आपल्या स्टुडिओत आले आणि आपल्या जय महाराष्ट्रासाठी त्यांनी ही माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.